ज्ञानाचा तांब्या गेला त्याच्या मुलीचा चेहरा निरपून पाहिला. पण बरे का या मुलीचं नाव काढा तुम्ही माझे मुलगे सावकार. एखाद्या माणसाच्या शरीरातून त्याचा काळजाचा घोट काढावा असे वाक्य तुमच्या मुखातून बाहेर पडले. सावकार काय बोलताय? माझी ज्योती तुमची मुलगी? होय होय बरे. जन्म देणे सुद्धा समजून आम्ही दाखवलं. आता खातर खाणं तिथे लहान पुढे हे पुण्य आम्हाला लाभलं नाही. ते पुण्य बरे कर तुम्हाला लागलं. कारण श्रीकृष्णाचा जन्म वसुदेव आणि देवकीच्या पोटी झाला. तुम्ही बंदी झाले त्या कंसाच्या बंदीखान्यात जन्म झाला. पण सांभाळ कुणी केला? त्या नंद राजाने सांभाळ केला. तसा आम्ही या मुलीला जन्म दिला पण सांभाळ मात्र तुम्ही केला. तुम्ही पाहणार जन्मदात्या पित्यापेक्षा पालन करणारा पिता श्रेष्ठ असतो. बरे काय तुमच्या मुखातून रत्न बाहेर पडतात. मग आता काय म्हणायचंय काय तुम्हाला? माझी एकच विनंती. आज आमची लक्ष्मी विस्तारायला गेली नाही, मरणाच्या गाडीत आहे. तेव्हा माझी एक हात जोडून तुम्हाला विनंती आहे की माझं बाळ माझ्या पदरात द्या. काय माझी ज्योती तुमच्या स्वाती? अरे बरोबर आहे सावकार तुमचं. कारण मी एका पायाचा माणूस. आज मुलगी दिवसामध्ये आहे. तिचे हे बाळात पण कोण करणार? तुमच्या घरी माणसं आहेत. तुमच्या घरी तुम्ही भरपूर त्या मुलीची सेवा करू शकाल. पण सावकार मला माझ्या मुलीचा मला विचार घेतला पाहिजे. मुलीचा विचार घेतला पाहिजे. कारण आज तुम्ही सजासजी जर बडेकर म्हणला हा तुझा बाप आहे, मुलगी कशी कबूल करेल? नाही. 5-6 वर्षाची असल्यापासून आतापर्यंत तिची नजर भेटली नाही. मी कोणा हे माहित नाही. अचानक जर तुम्ही सांगितलं तर ती माझ्या मागे येणार नाही. पण बडेकर याच्यासाठी एक गोष्ट आहे. मला सांगा कुठे मुलगी तुम्हाला सापडल्यापासून तिच्यापासून काही गोष्टी तुम्ही लपून ठेवल्या असतील. हो, कारण का आतापर्यंत त्या मुलीला तुम्ही जर सांगितलं असेल तुम्हाला सापडलेली मुलगी आहे तर आपण आतापर्यंत त्या मुलीचं काय झालं असतं? बरोबर आहे. तुम्ही तिचा जन्मदाता पिता आहे असं तिला वाटतं. तुम्ही तिला जन्म दिला असं वाटतं ना. तर एक गोष्ट लपून ठेवली काय की तू सापडलेली मुलगी आहे हे तिला कधी सांगितलं नाही. तरी तिला जर तुम्ही पटवून सांगितलं की तुझी यात्रेमध्ये बाळ तुम्हाला सापडलेली मुलगी आहे, त्याचा होता तिचा जर मनावर हा परिणाम केला तर ती खरोखरच मुलगी माझ्याबरोबर येईल आणि तिच्या आईची भेट होईल. सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आली तर पाठवतो तुमच्यासोबत. ठीक आहे. ज्योती, ए ज्योती, बोला बाबा. काय तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले? ज्योती, मी तुझा खरा बाप नाही. ज्योती नाही, खरं आहे ज्योती. ज्या वेळेला आम्ही ज्योतिबाला गेलो होतो त्या वेळेला त्या पायरीवरती सापडलेली तू मुलगी आहे. काय सांगता बाबा तुम्ही आज? नाही बाबा नाही, हे मला तर काय पटत नाही बाबा. नाही ज्योती, खरंच आहे. अगं तू सापडलेली मुलगी आहे. लहान असताना तुला आणून लहानाची मोठी करून लग्न करून दिलं. तुझा सुखी संसार आम्ही पाहायचा प्रयत्न केला पण त्या परमेश्वराला ते सुद्धा आवडलं नाही. मला हे काय पटत नाही बाबा. माझे बाबा खरे तुम्हीच आहात बाबा. लहानपणापासून तुम्हीच माझं सांभाळ केलंय बाबा. होय, लहानापासून तुला मी वाढवली आहे. पण
नाही बा, ऐकायचं आहे तुला? तुला जन्म देणारी माता आचरणाला खेळू ना, तिचा एक जीव जातोय आणि एक जीव येतोय, कारण तिच्या डोळे प्राण उरला की माझं बाळ कुठेतरी आहे. म्हणून तुझे असणारे वडील, जन्म देणारे वडील तुझे आपल्या वाड्यावरती आले, ते तुला घेऊन जाणार आहे. पण मी नाही जाणार बाबा. माझे खरे वडील तुम्हीच आहात बाबा. मी तुम्हाला नाही सोडून जाणार. ज्योती, माझ्या आई वारल्यापासून तुम्हीच माझं तुळ्याचं पुढं करता. मला जतन केलं बाबा. आणि तुम्ही मला कसं म्हणून माझे दुसरे वडील आहेत बरं. मी नाही जाणार. खरं आहे बाळा तुझं, पण कसं आहे, जन्म देवकीनं जरी दिला असला तरी वाढवलं नंद आणि यशोदेनं त्या पद्धतीप्रमाणे आई आणि बाप मी तुझा होऊन तुझं संगोपन केलं. पण मला मुलगी म्हणते ती बरोबर आहे. आतापर्यंत त्याच्यापासून तुम्ही गोष्ट लपून ठेवली ती कोणती? बा आधी तुला जन्म दिलाय, तू सापडलेली मुलगा असं कधी त्याला मनात तुझ्या बिंबवून दिलं नाही. आणि आज अचानक त्याच्या मुलीला तुम्ही सांगितलं की तू आम्हाला सापडलेली मुलगी आहे, मी तुझा खरा बाप नाही, जन्मदाता पिता नाही, हे जर सांगितलं तर मला सांगा कसा त्या मुलीचा विश्वास बसेल? हे शक्य नाही बाबा. मी काय यांना ओळखत नाही. तुम्हीच माझे बाबा आहात बाबा. अगदी बरोबर आहे मुली. मुली मुली तू म्हणते तेही बरोबर आहे. कसा विश्वास बसला? या पिचारी तुझा विश्वास बसणार नाही, याही पिचार बसणार नाही. मुली एक माझे हात जोडून विनंती आहे तुला. तुझी आई मेली म्हणतेच, ज्या मातेने तुला जन्म दिला ते तुझी मेलेली नाही, ज्या आई तुझी जिवंत आहे. तुझी आई मेली कुठली? तू तुझा सांभाळ करणार, तुझी सांभाळ करणारी आई मेली. मुली पण जन्म देणारी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वगैरे हाताचा पाळणा केला, बेसराचे दिवस गेले, आता दारा बाजूला लावाची मोठी केली. ती आई तुझी जिवंत आहे. पण एक तुला विनंती आहे माझी, मी तुझ्या आईला वचन देऊन गेले. वचन देणारी घराच्या बाहेर पडलो की आपल्या मुलीला घेऊन ये. मुली जर त्या वचनाला मी नाही जागलो तर त्या वचनाचा काय अर्थ राहिला? मी माझ्या लक्ष्मीला दिलेलं वचन ते फोन जाईल नाही का? त्यामुळे कसं आहे नवरा बायको असतात, नवरा बायको असतात म्हणजे काय? क्षणाचीच वाता, क्षणाची बायको आहे, आनंदाची आई आहे. बायको म्हणजे तिला कुणी असं समजू नये ती फार वाईट आहे. नाही, काही वेळा बहीण होती, काही वेळा बहीण होती, काही वेळाची आई आहे ती, आनंदाची आई आहे ती, आणि क्षणाचीच बायको आहे, क्षणापुरती बायको आहे. नाही तर बायको नसेल तुला पुरुषाच्या जीवनामध्ये अर्थ नाही. मुली त्या पुरुषाच्या जीवनामध्ये अर्थ नाही, तर पुरुष शून्य आहे. तेव्हा मुली, तेव्हा मी माझ्या बायकोला वचन देऊन, माझ्या पत्नीला वचन देऊन की आपल्या मुलीला घेऊन येतो म्हणून. तर मुली आज मी असाच मोकळ्या हाताने परत गेलो, सातारला परत गेलो. एक पाय माझ्या उमऱ्याच्या बाहेर तिथे उमऱ्याच्या हात आहे. अशा वेळेला लक्ष्मीने नुसतं डोळं उघडून माझ्यावर पाहिलं. तिला बोलायला सुद्धा त्राण नाही, जीव नाही तिच्या. अशाच आवाजात मला म्हणाल आपल्या बाळाला घेऊन आला, तिने आपल्या बाळाला घेऊन आला. एवढं तर वाक्य तिच्या मुखातून आलं आणि माझ्याबरोबर तू नसती आणि माझ्या मुखातून नाही हे जर वाक्य आलं तर जाग्यावरती प्राण सोडे. मग मुली त्या वचनाला माझा काय अर्थ राहिला? माझ्या पत्नीला दिलेलं वचन काय त्याचा अर्थ राहिला नाही का? म्हणजे तू माझ्या बरोबर असशील, तू माझ्या बरोबर आहेस. आनंदाने ऊर वरून मी जर बायकोला सांगितलं, माझ्या पत्नीने सांगितलं लक्ष्मी लक्ष्मी दाराच्या बाहेर उभा राहून मी लक्ष्मी आपल्या मुलीला घेऊन आले, लक्ष्मी लक्ष्मी आपल्या मुलीला घेऊन आली. एवढं जर बोललो आणि उघड्या डोळ्यात जर तुला पाहिलं तर खरोखरच खरोखरच काय मिळेल? मुली उघड्या डोळ्यानं तर तुझ्या आईनं
डोळ्याने पाहिलं तर तिच्या मनाचं समाधान होईल, आनंदाने प्राण सोडला तर ती भगवंताला सुद्धा मान्य होईल. पण माझी एक विनंती आहे, माझ्यासाठी नाही मुली, मी तुझा जन्मदाता पिता आहे, मी तुला जबरदस्ती करणार नाही. माझ्यासाठी नाही पण तुझ्या आईसाठी तुला सातारपर्यंत माझ्या बरोबर यावं लागेल, एवढीच माझी विनंती. ज्योती किती सांगितलं ते, खरोखर त्या मातेचा जीव वाचवण्यासाठी जावं. मी हा भाग तुला मी तुम्हाला सोडून बाबा, मी जर गेले तर तुम्हाला जेवण कोण देणार, तुमचे कपडे कोण धुणार बाबा, तुमची काळजी कोण घेणार बाबा. खरं बाळा, काय तुझ्या मुखातून ते रत्न बाहेर पडली, माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. पण हे उद्याचं दुखणं माझ्याकडे नाही होणार. तेव्हा जन्म देणारा बाप आईच्या अंतरुणावरती आहे. जा, आईला डोळे भरून पहा. असणारे सावकार त्यांच्या घरामध्ये माणसं सध्या उद्या तो डिलेव्हरी झाली तर आनंदाला हा बाप जेवला इतर कोल्हापुरात तर हात धुयाला तिथं साताऱ्यात येते. मला काळजी करतात, नको काळजी कर. पण ठीक आहे बाबा, जर तुमची जर खरंच इच्छा असेल की त्यांची सोबत जायची तर मी जायला तयार आहे बाबा, सावकार, मी तयार आहे. सावकार, बोला. माझ्या काळजाचा तुकडा मी तुमच्या स्वाधीन करतो. जर साताऱ्यात गेला, आनंदानं माझी मुलगी जर डिलिव्हरी झाली तर मला निरोप द्या. कोल्हापुरात जेवलो तर हात धुयाला मी साताऱ्यात येईल. बरेकर, काळजी करू नका, असं ना? ती तुमची मुलगी नाही हो, ती मुलगी माझी आहे. तिच्या बाळपणाची काळजी करू नका, मी समर्थ आहे. 5-5 तासात तिच्या बाळपणाला ती सेवेसाठी ठेवीन मी, त्याची काळजी करू नका. बरेकर, एवढंच नाही, मी जन्म दिला केला, हे जन्म देऊन स्वच्छ समजून दाखवले, त्याची काळजी करू नका. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला जर मुलीची आठवण झाली तर या सातारा मुलीला भेटायला. आणि बरेकर, पहिला जर तुमची आठवण झाली तर पहिलं घेऊन येईल मी कोल्हापुरात तुमच्या भेटीसाठी. काय हरकत काळजी करू नका हो. काय हरकत